नमस्कार, मी संदीप चव्हाण. सिटी नावमध्ये आपलं स्वागत. नुकतीच आपण श्रीलंका आणि बांगलादेश यांची जी मॅच सुरू आहे ती पाहत आलेलो आहोत आणि जवळपास आत्ता श्रीलंकेची जी अवस्था आहे ती पाहता बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात कोण जिंकणार याचं उत्तर बांगलादेशच्या बॅटिंग नंतर कळेलच. पण या मॅचमध्ये श्रीलंकेची बॅटिंग सुरू असताना जो अभूतपूर्व प्रकार घडला तो यापूर्वी क्रिकेटच्या इतिहासात म्हणजे 146 वर्षांच्या इतिहासात कधीही घडलेला नव्हता. कारण आज अँजेलो मॅथ्यूज हा श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अशा पद्धतीने आऊट झाला की त्यांनी बॅटही टेकवली नाही, तो एक बॉल खेळलाही नाही आणि एक बॉल काय सोडा तो खेळायच्या आतच आऊट होऊन पॅव्हिलियनमध्ये देखील गेला. नेमकं काय घडलं? या हेल्मेटमुळेच, त्याच्या हातातल्या हेल्मेटमुळेच घडलं. हा जो पट्टा लोंबता दिसतोय ना, हा जो पट्टा आहे हा पट्टा त्या हेल्मेटचा तुटलेला होता आणि तिथून जे पुढचा सगळा प्रसंग आपण जो काही प्रत्यक्षात आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पाहायला मिळाला त्याचीच एक छोटीशी धावती तुम्हाला मी एक क्लिप दाखवतो. त्या क्लिपवरून आपला अंदाज येईल की तो मॅथ्यूज कशा प्रकारे आऊट दिला गेला. याला टाइम आऊट असं म्हटलं जातं. आता हे टाइम आऊट का म्हणतात, टाइम आऊट म्हणजे नेमकं काय आहे आणि अँजेलो मॅथ्यूज नेमका कसा आऊट झाला पाहूयात एक छोटीशी क्लिप आणि नंतर आपण सविस्तर बोलूयात. 25वे षटक सुरू होतं. शकीब अल हसन याची बॉलिंग सुरू होती. दुसऱ्याच बॉलवर सदिरा समरविक्रमा याची विकेट गेली. आता विकेट गेल्यानंतर पुढचा जो बॅटर आहे तो म्हणजे अँजेलो मॅथ्यूज, तो मैदानात आला. अर्थात तो हेल्मेट घालून आला होता. हेल्मेट त्यांनी जेव्हा परिधान केलं तो क्रीजवर पहिल्यांदा आला, त्यांनी गार्ड देखील घेतला, हेल्मेट परिधान केलं आणि हा पट्टा तो फक्त लावायला गेला ओढायला तर तो पट्टा तुटल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यांनी तिथूनच थोडासा क्रीज सोडून आपल्या जे कोण राखीव खेळाडू असतील त्यांच्याकडे हात दर्शवत मला नवीन हेल्मेट द्या असं सांगितलं. अर्थात त्यानंतर हेल्मेट घेऊन एक राखीव खेळाडू मैदानात धावून देखील आला. तोपर्यंत तिकडे शकीब अल हसन त्या ठिकाणी बॉलिंग टाकण्यासाठी थांबला होता. अर्थात तो त्याच्याजवळ असलेला शांतो आणि बाकीचे सगळे जे बांगलादेशी खेळाडू होते त्या सगळ्यांना याच्यात बराचसा वेळ गेला असं वाटलं. त्यामुळे शकीब अल हसन थेट अंपायरकडे गेला. अंपायरकडे गेल्यानंतर म्हणजे इलिंग वर्थ तिथं अंपायर होते, नंतर मरायस्मस देखील अंपायर होते. त्या अंपायरकडे गेल्यानंतर शकीब अल हसननं अपील केलं की जो काही टाईम लिमिट दिलेला आहे म्हणजे एका बॅटरनी एक बॅटर आधीचा आऊट झाल्यानंतर क्रीजवर येऊन बॅटिंग करणं हा जो वेळ आहे तो बराचसा वेळ निघून गेलेला आहे. त्यामुळे त्यांनी अपील केलं अंपायरकडे. अंपायर पहिल्यांदा म्हणाले की अरे तू सिरियस बोलतोयस ना, तर तो हो म्हणाला. अर्थात हे झाल्यानंतर मॅथ्यूज त्याच्याजवळ गेला. मॅथ्यूजला देखील शकीब अल हसननी सांगितले की नाही तू आऊट आहेस. अर्थात तो पुन्हा मॅथ्यूज अंपायरला समजावण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा असा हेल्मेटचा पट्टा तुटला म्हणून मी त्या ठिकाणी हेल्मेट बदलायला सांगितलं, बाकी काहीच नाही आहे. पण अंपायरनी या निर्णयावर मॅथ्यूजला आऊट दिलं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला पहिला टाईम आऊट म्हणजे पहिली विकेट टाईम आऊटची ठरला तो अँजेलो मॅथ्यूज, जो श्रीलंकेचा एक्स कॅप्टन देखील राहिलेला आहे आणि ऑलराऊंडर खेळाडू आहे. अर्थात तो जाताना निराश होणं वैतागणे हे साहजिकच होतं. तो मैदानातून जेव्हा बाहेर म्हणजे पॅव्हिलियनकडे वळणार त्याच्या ड्रेसिंग रूममध्ये तर मैदानातून बाहेर पाऊल टाकण्यापूर्वीच त्याने हेल्मेट देखील फेकून दिलं. नंतर तो आत ड्रेसिंगमध्ये जाणार तेव्हा त्याचे जे सगळे त्या क्रू होता त्यामध्ये तो चिडल्यासारखा किंवा माझी काय चूक होती असं करून तो तावातावात आत निघून गेला. हे सगळं जे काही घडलं याच्यामध्ये टाइम आऊट हा काय प्रकार आहे तर नियम असा सांगतो की 3 मिनिटांच्या आत तो जो नवीन बॅटर आहे म्हणजे आधीचा बॅट्समन आऊट झाल्यानंतर आधीचा बॅटर आऊट झाल्यानंतर जो नवीन येणारा बॅटर आहे त्यांनी 3 मिनिटांच्या आत क्रीजवर यायचं आहे, स्टॅन्स घ्यायचा आहे आणि बॉल खेळायला सुरुवात करायची आहे. पण या 3 मिनिटांच्या कालावधीमध्ये मॅथ्यूजचं हेल्मेटचा पट्टा तुटल्यानं हा सगळा गोंधळ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अर्थात शकीब अल हसन सारखा अष्टपैलू खेळाडू, बांगलादेशचा सगळ्यात फेमस खेळाडू
आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमा असलेला खेळाडू जो IPL देखील खेळतो त्याच्याकडनं मात्र एक स्पोर्ट्समनशिपची अपेक्षा होती, कारण की अँजेलो मॅथ्यूजनी असं काही मुद्दामून वेळ काढू धोरण पत्करलं नव्हतं, तर तो प्रत्यक्षात त्या ठिकाणी आला आणि हेल्मेटचा बेल्ट तो लावणार, पट्टा लावणार. त्याच वेळी त्याला कळलं की अरे याचा व्रॅप आहे जो तुटलेला आहे, त्यामुळे मला नवीन हेल्मेट घ्यावं लागेल. याच नादामध्ये त्यांनी फक्त राखीव खेळाडूला हेल्मेट घेऊन बोलावलं. त्यात जो काही स्पॅन झाला, त्यात जो काही वेळ गेला, त्यामुळे यांनी वेळ खाल्ला असं शकीब अल हसनचं म्हणणं होतं. अर्थात अंपायर निर्णयाच्याच बाजूने अंपायर जे काही नियम सांगतात त्या नियमानुसार त्यांनी अंपायरने आऊट दिलं. पण या ठिकाणी अँजेलो मॅथ्यूजवर अन्याय झालाय का हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर शकीब अल हसननी स्पोर्ट्समनशिप वापरली असती, इट्स ओके की बाबा ठीक आहे, हेल्मेट तुझं तुटलेलं आहे किंवा पट्टा तुटला आहे, तोपर्यंत तू मागू शकतोस. पण शकीब अल हसनला एवढा देखील संयम बाळगता आला नाही आणि एका बॉलवर 2 विकेट मिळाल्या. म्हणजे 25व्या ओव्हरमध्ये 4थी विकेट सधीरा समरविक्रमाची पडली होती त्याच बॉलवर, म्हणजे एक बॉल खेळण्यापूर्वीच मॅथ्यूज पॅव्हिलियनमध्ये परतला. म्हणजे याचा अर्थ हे स्पष्ट आहे, इथं शकीब अल हसनची स्पोर्ट्समनशिप, जो इतके वर्ष एक्सपिरियन्स असलेला खेळाडू, त्यांनी त्या ठिकाणी स्पोर्ट्समनशिप दाखवायला हवी होती. आता आपण शकीब अल हसनबद्दल जर बोलायचं म्हटलं तर शकीब अल हसन इतका प्रसिद्ध खेळाडू, IPL मध्ये देखील तो खेळतो, बऱ्याचशा मॅचेस ODI त्यांनी खेळलेला आहे, टेस्ट क्रिकेट खेळलेला आहे. पण असा प्लेयर, त्यांनी बांगलादेश IPL मध्ये देखील असे बरेचसे काही वेगवेगळे किस्से आपण पाहिलेले आहेत. त्याचे पराक्रम देखील आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. कधी स्टंपवर बॅट मारणे, कधी अंपायरने निर्णय चुकीचा दिला म्हणून अंपायरशी उज्जत घालणे, कधी स्टंप स्वतः हाताने उकडून मैदानावर टाकणे. अशा बऱ्याचशा प्रकारांमुळे शकीब अल हसन त्याच्या ह्या संतापी आणि रागीट तापट स्वभावामुळं सगळ्या क्रिकेट विश्वात ऑलरेडीच तो सगळ्यांनाच माहिती आहे. पण एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट, ज्या ठिकाणी ICC मेन्स वर्ल्ड कप सुरू आहे, क्रिकेट वर्ल्ड कप सुरू आहे, एक दिवसीय विश्वचषक सुरू आहे, अशा विश्वचषकामध्ये एकतर मुळात बांगलादेशची इतकी भयानक घसरण झालेली आहे. मागच्या वेळी तरी किमान चांगला परफॉर्मन्स होता, यावेळी 7 मॅच खेळलेली बांगलादेशची टीम, 7 मॅचेस खेळल्यात, अक्षरशः त्यातल्या 6 मॅचेस हरलेल्या आहेत, एक फक्त जिंकलेली मॅच आहे त्यांनी. आणि अशा बांगलादेशने आपण जाता जाता तरी किमान काहीतरी चांगल्या पद्धतीने करून जावं, ते न करता असं वर्तन मैदानात दाखवलं आणि अँजेलो मॅथ्यूज सारख्या अष्टपैलू खेळाडूला मैदानात एक चेंडूसुद्धा न खेळता परत तंबूत जावं लागलं, हे मात्र दुर्दैव आहे. त्यामुळं किमान ICCनं देखील या सगळ्या गोष्टींवर, आपल्या नियमांवर देखील विचार करायला हवा. त्यांच्यावर DRS सिस्टीम आहे, त्या संदर्भात देखील निर्णय काही चुकीचे जात आहेत अशा पद्धतीनं चर्चा होतीये. आणि याच निर्णयाचा परिणाम अंपायरवर देखील झालेला आपण पाहिलेला, कारण की 2 बॉल गेल्यानंतर जेव्हा पुन्हा एक अपील आलं LBWचं, पण मुळातच अंपायरनी तात्काळ लगेच बोट वरती केलं आणि बांगलादेशचे खेळाडू खुश झाले. पण जेव्हा DRS घेतला गेला खेळाडूकडून श्रीलंकेच्या, त्यावेळी कळलं की ती बॉल हँडग्लोव्जवर लागला होता, पायाला लागलाच नव्हता. त्यामुळे अंपायरवर नामुष्की आली आणि तो निर्णय आहे तो माघारी घ्यावा लागला. त्यामुळे नेमकं DRS असो किंवा जे ICCचे नियम आहेत ते किमान खेळाडूंशी रिलेटेड असले पाहिजेत, खेळाडूंच्या साठी आहेत, त्यांचा खेळ चांगल्या पद्धतीनं वृद्धिंगत व्हावा आणि त्यामध्ये एक सुसूत्रता असावी, यासाठी हे नियम असायला हवेत. उलट त्या नियमांमुळे जर खेळाडू आऊट होत असेल तर टाईम आऊटमुळं काय होऊ शकतं याचं पहिलंच आजचं उत्तर आपल्याला मिळालं. त्यामुळं हेल्मेट चुकलं, विकेट गेली, अशी परिस्थिती अँजेलो मॅथ्यूजवर उमटल्याची पाहायला मिळाली. त्यामुळे असे प्रसंग पुन्हा निश्चितपणे घडू नयेत एवढी आशा करायला हरकत नाही. पाहत राहा, बांगलादेशची अजून बॅटिंग आपल्याला पाहिजे. पाहत राहा सिटी नाव.